हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो तुम्ही बघू शकताय मस्तपैकी हिरवळ आलेली आहे. याच्यापेक्षाही तुम्हाला अजून काही महिन्यांनी हिरवळ बघायला मिळेल. सो जसा पाऊस पडेल तसं मग छान असे तुम्हाला गवत बघायला मिळेल. सो आज मी ना तुमच्यासाठी अजून एक छान अशी रानभाजी आणलेली आहे तुम्हाला दाखवायला. काहींना बघितल्या लगेच कळेल. पण ही जी रानभाजी आहे ना, ती आत्ता आमच्या इकडे म्हणजे आमच्या जो काही आमचा भाग आहे तिकडे जास्ती खाल्ली नाही जात. पहिले लोकं खूप भाज्या खायची. ही जी भाजी दिसते तुम्हाला ह्याचं मी नाव पण सांगणार आहे. पण त्याआधी तुम्हाला मी ते सांगते, की हिचं जे खाणं आहे ते आता फार कमी आहे. पण काही ठिकाणी वगैरे मालवण साईडला वगैरे ना ह्यांची भाजीसुद्धा केली जाते आणि ह्या झाडांना ना शेंगा येतात. त्या शेंगांचीसुद्धा भाजी केली जाते. पण आमच्याकडे आता त्याचं खाण्याचं प्रमाण फार कमी आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, तर हे झाड आहे कुड्याचं झाड आणि आता पावसामध्ये छान अशी पालवी वगैरे आलेली आहे. तुम्ही आजूबाजूला जरी बघितलं ना, तरी इकडे सगळीकडे कुड्याची पानं आहेत. ही बघा. सो ही आहेत कुड्याची पानं किंवा तुम्ही कुड्याचं झाडसुद्धा म्हणू शकता आणि छान अशी पांढरी फुलंसुद्धा आली ही बघा. तर ह्यांना फुलांचीसुद्धा भाजी केली जाते आणि आता एका विशिष्ट ठराविक महिन्यांनंतर किंवा ह्यांच्या हिची पानं वगैरे छान अशी जून वगैरे झाली की ह्यांना ना बिया येतात. बिया म्हणजे काय, तर शेंगा असतात. त्या शेंगांचीसुद्धा भाजी केली जाते. तर तुम्ही बघू शकता बघा, सगळीकडे आता फुलं यायला स्टार्ट झालेली आहे बघा. सो तुम्ही अवतीभोवती जरी बघितलंत ना, तर सगळीकडे तुम्हाला कुड्याचीच झाडं दिसतील हे बघा. हे बघा. आणि मेन म्हणजे ना, एवढी काय मोठी झाडं होत नाहीत, म्हणजे एवढी काय मोठी अशी वाढत नाहीत. एक ठराविक त्यांचं एक हाईटनुसारच तेवढीच वाढतात, जास्ती वाढत नाही. तर तुम्ही इकडे पण बघू शकता बघा. आणि ही भाजी ना आधी लोकं खायचे, पण आत्ता त्याचं थोडं प्रमाण आहे ते कमी आहे. पण आत्ता आमच्याकडे कोकणामध्ये अळंबी, परत फोडशी, भारंगीची जी फुलं येतात त्याची भाजी वगैरे खाल्ली जाते. सुरणं आता पावसामध्ये सुरणालासुद्धा छान अशी सुरणसुद्धा मातीतून वरती आलेलं असतं. तर त्याला ते जे झाड आहे त्याला जी येणारी जी पानं वगैरे आहे, सो त्याचीसुद्धा भाजी केली जाते. तर ह्या अशा एक मोजक्याच ठराविक ज्या काही भाज्या आहेत ना, त्या आमच्याकडे खाल्ल्या जातात. पण ही जी भाजी आहे ना, ही पण खाल्ली जाते. तुम्हाला अधिक माहिती जर हवी असेल, तर तुम्ही यूट्यूबला वगैरे किंवा नेटला वगैरे सर्च करू शकता. ह्यांच्या फुलांचीसुद्धा भाजी केली जाते, यांच्या पानांचीसुद्धा भाजी केली जाते. तर इथे बघा फुलं बघा किती आलेत. तर ओव्हरऑल ज्या काही शेंगा वगैरे येतात ना, आता शेंगा येतील, टाईम आहे अजून, पिरियड अजून त्याचा आलेला नाही आहे. पण मी तुम्हाला दाखवेन शेंगांचीसुद्धा भाजी केली जाते. तर अशा पद्धतीने पूर्ण ह्याची सगळी ओव्हरऑल तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे. तर ह्याचं नाव आहे कुड्याचं झाड. तुम्ही कुड्याची पानंसुद्धा म्हणू शकता. आता सगळ्यात मेन म्हणजे ह्याचा मोठा उपयोग किंवा एक काय म्हणणं आता कसं सांगू तुम्हाला, जसं की मी काल परवाच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, की केळीच्या पानाचं जसं शास्त्रामध्ये मानलं जातं किंवा त्याला जो काही मान आहे केळीच्या पाण्याला, तेवढाच यालासुद्धा मान आहे. कोकणामध्ये जे काही राखण असतील किंवा जे काही पूजा वगैरे असते त्याच्यामध्ये कुड्याच्या पानावरती देवाला नैवेद्य दिला जातो किंवा देवाला नैवेद्य दाखवला जातो. तर कुड्याच्या पानाचंसुद्धा हेच महत्त्व आहे, की शास्त्रामध्ये देवाला जे काही नैवेद्य असेल, राखण असेल किंवा अन्य कोणतीही काही पूजा असतील. तुम्हाला माहिती आहे कोकण म्हटलं की कोकणामध्ये खूप सारे असं देवांचं येतं, म्हणजे देवांची पूजा असेल किंवा अन्य काही थोडक्यात सांगायचं झालं तर राखण वगैरे असते. आपण शेताची वगैरे राखण देतो किंवा वर्षाची आपली ठरलेली असते राखण. तर त्या पद्धतीने राखण जे देतो ना, त्याला जो काही नैवेद्य असतो ना, तो नैवेद्य ह्या कुड्यांच्या पानावरती देतात. आता हे बघा एकदम कोवळी आहे. सो ह्याच्यापेक्षा पण मोठी मोठी पानं आलेली असतात. सो इथेच अशी नाही, सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतील. मी दाखवते तुम्हाला. आणि आता पावसाळा आहे, सो पावसाळ्यात ना छान पानं बघा मस्त कोवळी आहेत. आता भाजी करण्याच्या लागीचीसुद्धा आहेत. आणि जसं मग पाऊस वगैरे कमी होतो, तसं ही जी पानं आहेत ना मोठी होतात, पसरट होतात आणि नंतर मग एकदम ती हे होऊन जातात. थोडक्यात सांगायचं झालं तर काय, जून होऊन जातात. भाजी कशी एक ठराविक काळानंतर जून होते, त्याच पद्धतीने या पानांचंसुद्धा तसंच आहे. आणि खूप अशी रुंद अशी एकदम लांबलचक, आता हे जो शेप आहे ना, ह्याच्यापेक्षा पण असे रुंद होतात आणि मस्त लांबलचक असतात. तर अशा पद्धतीने म्हणजे शास्त्रामध्ये पण ह्याचं हे जे पान आहे ते वापरलं जातं नैवेद्यासाठी. जसं केळीचं पान वापरलं जातं त्या पद्धतीने या कुड्याचं पानामध्ये पण दिलं. जास्त राखण वगैरे असतात ना, तर राखण वगैरे देताना कुड्याचं पान वापरतात देवासाठी. सो चला अजून पण दाखवते तुम्हाला. हे बघा, सगळीकडे म्हणजे तुम्ही आता मी जिथे आले ना तिथे सगळीकडे आहे. आणि तुम्हाला एक अजून एक झाड दाखवते, रानभेंडी. हे बघा, रानभेंडी पण रुजायला स्टार्ट झालेली आहे आणि ह्याला पण छान फुलं येतात. जशी आपल्याला भेंडी आपण जी लावतो ना, गावठी भेंडी असेल किंवा बाजारी भेंडीला जी फुलं येतात येलो कलरची, त्या पद्धतीने हिला पण फुलं येतात.
आणि हिला पण छोटी छोटी भेंडीसुद्धा येतात, पण ही रानात उगवते म्हणून हिला भेंडी वगैरे म्हणतात. सो हिची फुलं वगैरे पण देवासाठी वगैरे घातली जातात, देवाला अर्पण केली जातात. तर अशा पद्धतीने बघा सगळीकडे ही झाडं तुम्हाला आता बघायला मिळतील. आणि हे बघा कुड्याची सगळीकडे झाडं आहेत. हे बघा इकडे ही समोर आहे, ते इकडे पण आहे बघा. सो हे बघू शकता, बघा केवढं पान आहे मोठं. सो अशा पद्धतीने सगळीकडे तुम्हाला ती झाडं बघायला मिळतील. आणि ही कशी पावसामध्ये म्हणजे त्यांना जास्ती पाली वगैरे येते, फुलं वगैरे येतात. पण ही जी कुड्याची जी काही झाडं आहेत ना, ती अशीच सहज म्हणजे वर्षानुवर्षे तशीच असतात. 12 महिने तुम्हाला बघायला मिळतील रानामध्ये. सो सो इथे तुम्ही बघू शकताय बकाड्याची पण फुलं दिसतात. बघा बकाडीला पण फुलं आलेली आहेत. आणि पावसामध्ये ना असंख्य फुलं येतात, असंख्य झाडं येतात. अजून एक तुम्हाला मी दाखवते, एक किस्सा सांगते थोडक्यात. जेव्हा आम्ही कुठे आता अल्बींचा सीझन स्टार्ट झालेला आहे, तर अल्ब्याना आम्ही वगैरे सकाळी लवकर जातो. तर लवकर जाताना ना अल्बी माहिती आहेत व्हाईट कलरचे असतात, त्याच्यामुळे शोधायला लगेच म्हणजे लगेच आपल्या डोळ्यांना दिसतं. त्याच्यामुळे ना ही जी फुलं आहेत ती ना बाचकं होतात. ही बघा ही जी व्हाईट फुलं आहेत ना, ही पावसामध्ये आता येतात. ही बघा किती एकदम छोटी आहेत. तर ही आहेत ना जेव्हा आम्ही अल्ब्याना वगैरे जातो ना, तेव्हा हे फुलं दिसतात. त्याच्यामुळे असं वाटतं की बाबा लांबून वाटतं की आता ही अळंबीच रुजलेली आहे, पण ही फुलं असतात. ही फुलं ना पावसामध्ये येतात मस्त. हे बघा सगळीकडे बघायला मिळतील. बघा इकडे पण आहे. तर अशा पद्धतीने ही फुलं पावसाळ्यात पण येतात मस्तपैकी. आता ह्यांचं मला प्रॉपर नाव नाही माहिती आहे, पण बघू शकता एकदम छान आहे, नाजूक आहे आणि एकदम व्हाईट कलरमध्ये आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला आणि नक्की सबस्क्राईब करा. सो छान छान व्हिडिओज येणार आहेत. अजून आपली जी काही लावणी आहे ती थांबली आहे का, कारण की पाऊस नाही पाहिजे तसं. चिखल तुम्हाला माहिती आहे की चिखल करायला पाऊस लागतो, त्याच्यामुळे पाऊस नाही आहे. त्याच्यामुळे आपली जी काही लावणी आहे ती थांबलेली आहे. सो बघू आता पाऊस जसं पडेल, नाही तर मग विहिरीचं पाणी, पंपाचं वगैरे पाणी असतं, बोरिंगचं पाणी वगैरे घेऊन मग आपण चिखल वगैरे करून लावून टाकतो. सो बघूया. आणि आत्ता मेन पाऊस पाहिजे तरच आपली लावणी वगैरे होईल. सो आत्ता नाचणी वगैरे होऊ शकते, कारण की कसं नाचणीला पाणी फार कमी लागतं, त्याच्यामुळे नाचणी पटकन होते. तिला काय पाणीच पाहिजे असं की नाही, किंवा पावसाच्या सरी काय दिवसातून वगैरे चालूच असतात, त्यांना प्रॉपर पाणी मिळतं. पण भाताला कसं चिखल करायला, भात लावायला मेन म्हणजे पाणी लागतं. तर हे बघा किती फुलं आहेत बघा. तर अशा पद्धतीने ही सगळी मी ओव्हरऑल माहिती सांगितली आहे. असंख्य झाडं आहेत आपल्या रानामध्ये, पण आपल्याला त्याच्याविषयी काही माहिती नसतं किंवा ओव्हरऑल काहीच माहीत नसतं. तर तुम्हाला एक ज्यांना जे कोण नवीन असेल त्यांना एक कळेल तरी बाबा हां, कोकणामध्ये ही झाडं आहेत, या झाडांचा असा असा उपयोग केला जातो. तर हे आहे कुड्याचं झाड. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आणि आता पावसामध्ये हे बघा ना, म्हणजे क्लायमेट बघा. आणि आता म्हणजे ना ह्याच्यामध्ये ह्या पावसामध्ये जी काही मोठी वगैरे झाडं असतात ना, त्याच्यावर तुम्हाला जास्तीत जास्त ना वेली वगैरे बघायला मिळतील. हे बघा सगळ्या झाडांवरती वेली वगैरे बघायला मिळतील. तर कसं वेली पटपट पटपट पुढं जात, म्हणजे त्यांना कसं जीव पटपट मिळतो, त्याच्यामुळे त्या पटकन काय म्हणतात बरं, त्यांना एक हे बघा इथेच दाखवते बघा, हे बघा वेलीच आहे. सो त्यांना कसं पटकन पाणी वगैरे मिळतं, त्याच्यामुळे त्या वाढत जातात आणि सगळीकडे मग त्या पसरलेल्या तुम्हाला बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ओव्हरऑल माहिती सांगितली आहे. सो व्हिडिओ आवडला तर एक लाईकसुद्धा करा. तर चला आता आपण इथे थांबणार आहोत. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.